आणि कोल्हापूर ते गोवा या महामार्गावरती आंबोली म्हणून एक ठिकाण आहे. म्हणजेच हा धबधबा आहे. पर्यटकांचं खास आकर्षण म्हणजे इथला धबधबा आणि इथलं निसर्गरम्य वातावरण आहे. तर तिथेच आम्ही थोडा वेळ थांबलो. आम्ही पोहोचलेलो आहे आंबोली घाटामध्ये. कोल्हापूर ते गोवा महामार्गावरती आंबोली म्हणून एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी हा असा सगळा नजारा आहे, धबधबा वगैरे आहे. आणि इथं महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पाऊस पडतोय असं हे ठिकाण आहे. वैशिष्ट्य म्हणजे इथं मिळणारी ही गरमागरम भजी. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या बीचेसमुळं, तसेच इथल्या मंदिरांमुळं आणि इथल्या असणाऱ्या वेगवेगळ्या चर्चेसमुळं इथं देशी तसेच परदेशी पर्यटक कायम भेट देत असतात. आणि पर्यटन हा इथला मुख्य व्यवसाय आहे. गोव्यामध्ये सगळ्यात जास्त गजबजलेलं बीच म्हणजे कलंगूट बीच. इकडे रश भरपूर असतो, त्याच्यामुळे मग आम्ही इकडेच रूम घ्यायचं ठरवलेलं आणि फायनली आम्हाला रूम मिळालेली होती. दिवाळी असल्यामुळे थोडी गर्दी होती, पण रूम मिळाली. गोव्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे रिसॉर्ट, त्यानंतर ह्या अशा रूम वगैरे मिळतील. पण आम्हाला जेवण बनवायचं असल्यामुळे मग आम्ही ह्या अशा रूम घेतल्या होत्या. तर साधारणतः आम्ही 10 जण असल्यामुळे आम्हाला 2 रूम घ्याव्या लागल्या आणि एका रूमचा रेंट साधारणतः 2000 रुपयापर्यंत होता. गोव्यात पोहोचलेलो आहे आम्ही आणि रूम बघितलेली आहे. म्हणजे आता सध्या दिवाळीमुळे गोवा खूप फुल आहे, त्याच्यामुळे कशी तरी एक रूम भेटलेली आहे आम्हाला. तुम्हाला रूम दाखवतो मी. पर्याय नाही आमच्याकडे आता सध्या. गोव्याला आल्यानंतर जेवणाचे खूप हाल होतात, त्याच्यामुळे मग आम्हीच येताना घरूनच स्टोव वगैरे घेऊन आलो होतो. आणि हा आहे आमचा आचारी मामा, म्हणजेच आमचा दादा. बाहेर कुठं पण जायचं म्हटलं की आमच्यासोबत दादा असतोय, कारण दादा जेवण एक नंबरच बनवतोय. गोव्यामध्ये जेवणाचा लई मोठा प्रॉब्लेम असतो. मेन म्हणजे व्हेज जेवण मिळणं खूप कठीण असतं. आज आम्ही इथं आल्यानंतर आधी जेवण बनवतोय, दादा इकडे बनवतोय. आणि गोव्यात पोचायला आम्हाला जवळजवळ 10 ते 11 वाजलेलं. त्याच्यामुळे मग मसाले भातच केला, कारण की आम्हाला जेवण उरकून ओल्ड गोव्याचा जो चर्च वगैरे आहेत तिकडं बघायला जायचं होतं. जेवण वगैरे करून आता आम्ही सगळेजण चाललोय बीच वरती फिरायला. ओल्ड गोवा पहिल्यांदा फिरणार आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी बीच वरती येणार आहे. तर ही सगळी गँग आहे. आता जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही चाललेलो आहे ओल्ड गोवा फिरायला. गोव्यातील सगळ्यात जुनं चर्च म्हणजे बॅसिलिका ऑफ बॉम जीसस, आणि हे चर्च जवळजवळ 400 वर्ष जुनं आहे. म्हणजे त्याचं बांधकाम जवळजवळ 1594 मध्ये सुरू झालं होतं आणि 1605 दरम्यान ते पूर्ण झालं होतं. आणि हा जो चर्च आहे हा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पण आहे. तसेच राज्यातलं सर्वाधिक भेट दिलेले ठिकाण म्हणजे हा चर्च आहे. याचं एक वैशिष्ट्य म्हणजे संगमरवरात बनवलेल्या ह्या चर्चचे काही पुतळे आहेत, प्रतीके आहेत. आणि गुंतागुंतीचं कोरीव काम असल्यामुळं हा जो चर्च आहे हा प्रसिद्ध आहे. आणि सेंट फ्रान्सिस झेवियर यांचं जे ममी केलेलं जे शरीर आहे ते या चर्चचं मुख्य आकर्षण आहे. तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळं मला ते घेता आलं नाही. पण कधी गोव्याला आलात तर खरंच या चर्च जो आहे याला नक्की भेट द्या. आणि या चर्चच्या बाजूलाच दुसरा अजून एक चर्च आहे, तो म्हणजे सी कॅथेड्रल चर्च, जो की जुन्या गोव्यातच आहे. आणि ची राजधानी जी होती पोर्तुगीजांची ती ही होती. आणि जे बांधकाम झालेलं आहे ते 1562 मध्ये झालं होतं. आणि हा जो चर्च आहे तो अलेक्झांड्रियाची जी सेंट कॅथरीन राणी आहे तिला समर्पित केला होता. आणि पोर्तुगीजांचं जे आर्किटेक्चर आहे त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण येत आहे.
आतमध्ये पोर्तुगीजांच्या ज्या जुन्या वस्तू आहेत किंवा त्याचं एक आपल्याला वस्तू संग्रहालय आहे. पण आतमध्ये पण आपल्याला इथं कॅमेरा वगैरे अलाउड नसतो, त्याच्यामुळे आपल्याला ते टिपता नाही आलं. गोव्यामध्ये दमट वातावरण आहे समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळं. त्याच्यामुळे इथं गरमी खूप असते. त्याच्यामुळे मग प्रत्येक जो पर्यटक आहे तो गॉगल 100% घेतच असतोय. तर आमच्या कार्यकर्त्यांनी पण इथं गॉगल खरेदी केलेला आहे. सगळेजण गॉगल घेऊन आलेले आहेत बघा आता. किती रुपये तरी? 80 रुपये. 80 रुपयाचं गॉगल सगळ्यांनी घेतलेलं आहे. आता 100 रुपयाचं गॉगल 80 रुपयाला रेबॅनचं गॉगल घेतलेलं आहे. गोव्यातले हे जे चर्च आहेत ते चर्च बघून झाल्यानंतर मग आम्ही गोव्यातलं मंगेशी मंदिर म्हणून, तर त्या मंदिराला जायला निघणार आहे. पण आम्हाला भूक लागल्यामुळे मग आम्ही इथं हे असं कलिंगड आणि केळी वगैरे खायला घेतली होती. कशी दिली मामा? आम्ही हा 100 रुपये. 100 रुपये. लागलेली भरपूर, त्याच्यामुळे मग हे कलिंगड घेतलेलं आहे खायला. काय आहे का त्याला आधी घ्यायला लागतोय. त्याला दिसला काय देऊ आणलाय बघा त्याला. मंगेश मंदिर हे एक हिंदू मंदिर आहे आणि हे जे मंदिर आहे ते गोवा राज्यातल्या फोंडा तालुक्यामधल्या प्रियोल गावात आहे. आणि हे जे ठिकाण आहे हे पणजीपासून जवळजवळ 21 किलोमीटर अंतरावरती आहे. तसंच मडगाव पासून बघाल तर याचं अंतर आहे 26 किलोमीटर. अं, 2011 साली या मंदिर तसेच या मंदिराच्या आसपासच्या ज्या बाकीच्या मंदिर आहेत तर तिथल्या संस्थानिकांनी किंवा तिथल्या संस्थांनी एक ड्रेस कोडची सक्ती केली होती. कारण की धार्मिक स्थळ असल्यामुळे इथलं पवित्र राखणं खूप गरजेचं होतं. इथल्या मंदिरात प्रवेश करताना तुम्हाला एक प्रॉपर ड्रेस कोड लागतोय. तर गोव्यातली मोस्ट ऑफ लोक जे आहेत ती शॉर्ट्स वरतीच असतात. पण या मंदिर आणि या मंदिरातल्या परिसराच्या आजूबाजूला जी मंदिर आहेत तिथं जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर एक त्यांचा प्रॉपर ड्रेस कोड आहे. पण जर तुम्हाला मंदिरामध्ये जर जायचंच असेल तर इथे एक त्यांनी सुविधा केलेली आहे, ती म्हणजे एक दानपेटी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 20 रुपये टाकायचे आहेत आणि इथं बाजूच्या साईडला त्यांनी एक लुंगी म्हणजे एक आपलं कापड परिधान करण्यासाठी दिलेलं आहे. तर आम्ही सगळेजण शॉर्ट्स वरती होतो, त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येकाला ती जे कापड आहे ते घ्यावं लागलं आणि तेच मग परिधान करून आम्ही असा आतमध्ये प्रवेश केला होता. हे जे मुख्य मंदिर आहे हे शिवाचा अवतार असलेले भगवान मंगेश यांना समर्पित केलेलं आहे. आणि इथं भगवान मंगेश यांची शिवलिंग रूपात पूजा केली जाते. मंगेशी मंदिर मधून निघायला आम्हाला जवळजवळ संध्याकाळ झाली आणि ट्रॅफिक पण भरपूर लागलं होतं. तर संध्याकाळच्या जेवणाचं नियोजन करण्यासाठी दादा वगैरे त्यांची गाडी पुढे गेली होती आणि त्यांनी आता गोव्यात आलंय म्हटल्यानंतर मासे तर खायला पाहिजेतच. तर मग त्यांनी मासे वगैरे घेऊन ठेवलेले आहेत आणि ते जेवण वगैरे बनवणार पण आहेत. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्तपैकी मासे वगैरे केले आम्ही, चिकन वगैरे बनवलेलं आणि ते वगैरे खाऊन मग आम्ही आता जो गोव्याचा बीच आहे कलंगूट बीच जो की आमच्या जवळच आहे, तर बीच वरती आम्ही फिरायला चाललेलो. आणि आता चाललेलो आहे आम्ही कलंगूट बीचला. हो दादा, कलंगूट बीच इकडेच काय? सीधा सीधा जाणे का? जर तुम्हाला गोव्याच्या बीच वरती फिरायचं असेल तर संध्याकाळचं फिरा, कारण की इथलं वातावरण एक नंबर असते.
संध्याकाळी गोव्याच्या बीचवरती एक शांतता असते आणि सगळ्यात जास्त म्हणजे इथे कॅन्डल लाईट डिनर वगैरे ते नसते. आता आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा रात्रीचं जवळजवळ 11 ते 11:30 वाजलेले आणि इथं एक साऊंड सिस्टीम वगैरे पण असते, पण ती 10 वाजताच बंद होते. कारण की जेव्हा मागच्या वेळी आम्ही आलो होतो तेव्हा ती साधारणतः 1 ते 1:30 वाजेपर्यंत होती. पण गोवा सरकारनं मागच्या वर्षीपासून नियम काढलेला आहे आणि त्यामुळं ती 10 वाजताच बंद झाली. मग त्याचा काय आम्हाला आनंद घेता आला नाही. पण इथे एक शांतता असते, त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता वगैरे करून आम्ही पुन्हा एकदा गोव्याचं जे कलंगूट बीच आहे त्या बीचवरती गेलो, कारण काल आम्हाला पोहायला वगैरे मिळालं नव्हतं, रात्री वेळ झाला होता त्याच्यामुळं. आणि मग आज आम्ही आता इकडं आलेलो आहे आणि खूप सारी धम्माल आम्ही इथे केलेली आहे पाण्यामध्ये. खूप एन्जॉय केला आणि आल्यानंतर इकडं पोहायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय मग ट्रिप कशी पूर्ण होणार आहे ना. बीच वरती वगैरे फिरून आलेलो आहे आम्ही आणि त्याच्यानंतर मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि फ्रेश वगैरे होऊन मग आता आम्ही चाललेलो आहे आरंबोल बीचला बघायला आणि तिथून मग थोडं आम्ही सिंधुदुर्ग पर्यटन करणार आहे. चला तर मग. आणि ह्यो आहे आमचा भाऊदा. कुठलं बी पदार्थ टेस्ट करायचा असलं तर आधी आम्ही त्याला देतोय, कारण त्याला टेस्ट मधलं लय भारी कळते. चला द्या पैशाने, चला तिकडे काय खाऊया. मामा गाडी तुमची काय? गाडी तुमची? आरंबोल बीच वरून जवळच आपल्याला आता रेड्डी गणपतीचं जे मंदिर आहे तिकडे जायचंय. तर ते मंदिर जवळजवळ 9 ते 10 किलोमीटर वरतीच आहे इथून. त्याच्यामुळे मग आता आम्ही महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे, म्हणजे आपण जाणार आहे आता रेड्डीच्या गणपतीला. रेड्डी येथील दिव्यभुज गणपती मंदिर जे आहे ते एक सिंधुदुर्गातलं प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ आहे आणि इथलं वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे इथलं गणपतीची जी मूर्ती आहे ती उत्खननात सापडली आहे. रेड्डी हे वेंगुर्ला तालुक्यातलं एक देखणं गाव आहे. साधारणतः 50 ते 60 वर्षापासून येथे खाण व्यवसाय सुरू होता आणि याच काळात खाणीवरून खनिज मालाची जेव्हा ट्रकमधून ने आण करायची तेव्हा रेड्डी गावचे एक सदानंद नागेश कांबळे हे एक एप्रिल 1976 मध्ये ट्रकमधून खनिज माल नेत होते. आता मंदिर ज्या परिसरात आहे तिथं आल्यानंतर त्यांना झोप आली आणि यावेळी गणपतीने त्यांच्या स्वप्नात येऊन एक आपण जमिनीखाली असल्याचा साक्षात्कार करून दिला. तेव्हा त्यांनी ही बाब त्यातल्या ग्रामस्थांना सांगितली आणि मग ग्रामस्थांनी कौल लावून इथं खोदकाम सुरू केलं. त्यावेळी गणपतीची जांभा दगडात कोरलेली ही देखणी मूर्ती सापडलेली आणि अखंड जांभा दगडात कोरलेली ही मूर्ती जवळजवळ 6 फूट उंच आणि साधारणतः 3 ते 3.5 फूट रुंद आहे. मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे आणि मूर्तीचा एक हात जो आहे तो आशीर्वाद देत असून दुसऱ्या हातात मोदक आहे. रेड्डीच्या गणपतीचं वगैरे दर्शन आम्ही घेतलेलं आहे. मंदिर खूप सुंदर आहे, इथला परिसर एक नंबर आहे. छोटीशी बाजारपेठ पण आहे इथे आणि इथून मग आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार होतो. तर आता आम्ही जाणार आहे वेंगुर्ला मार्गे म्हणजे होंडा मार्गे. तर चला. संध्याकाळी येताना आम्हाला चहा घ्यायचा होता. मग वेंगुर्ला जवळ येताच ही एक टपरी आम्हाला बाजूला दिसली. तर तिथं आम्ही असं वडापाव वगैरे खाल्ला. वडापावची चव एक नंबर होती. चहा वगैरे घेतला आणि आम्ही मग पुढे चाललोय आता.
आम्ही आता आलेला इथं वेंगुर्ला मध्ये इथं आता भजी खायला थांबलेले आहेत. खूप मोठा फॅन आहे. तर हे आपल्याला इथे एक आपले फॅन भेटलेले आहेत वेंगुर्ला मध्ये. तर भाऊ आपले व्हिडिओ बघत असतात, सबस्क्राईब केलेलं आहे. खूप आनंद झाला. नाही आता मी सांगितलं ना आता हे माझ्या रात्रीचं जेवण आम्ही मांडरवाडी म्हणून एक गाव आहे, म्हणजे फोंडा घाट संपल्यानंतर वरती आल्यानंतर इथं हे आहे. तर या ठिकाणी तुम्हाला उत्कृष्ट घरगुती जेवण मिळते. आम्ही ऑर्डर दिली होती, त्याच्यामुळे मग आम्हाला इथे जेवण मिळालेलं आहे. मस्तपैकी जेवण केलं आणि मग आता आम्ही घरी जाणार आहे इथून. फायनली आमची गोवा ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. ट्रिप म्हणजे एक बहानाच होता, कारण की मित्रांसोबत वेळ घालवायला पाहिजे लोकांनी. त्यातूनच आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. कारण की आयुष्यात हे जे सगळं आहे हे सगळं इथंच ठेवून जायचं आहे. जे आपण एन्जॉय करणार आहे त्या सगळ्या आठवणी आपल्याला घेऊन जायच्या आहेत. त्याच्यामुळे फिरत राहा, आनंदात राहा, बाकी काय निवांतच.